हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तो फ्रेंड्स, आप सभी ने मेरा कल का वीडियो देखा ही होगा। उसमें आपने देखा होगा कि मंगरूलपीर में पोटी फाटा में भीम गीत का प्रोग्राम चल रहा है। तो ये उसी का एक पार्ट है। तो देखिए, आप अंजलि दीदी का शो देखने के लिए देखिए यहाँ पे कितने सारे लोग आए हैं। बहुत दूर दूर से लोग आए हैं। तो देखिए आप भी अभी अंजलि दीदी ने गाए हुए सभी गाने मुझे बहुत ही पसंद आए हैं। मैं पहली बार उनको देखा है, मैंने उनको, और पहली बार ही मैंने उनका शो भी लाइव देखा है। मुझे बहुत ही पसंद आया, बहुत ही मज़ा किया मैंने तो। म्हणून म्हणायचं है कि भीम का कोई काम अधूरा हो नहीं सकता, और संविधान से देश का बुरा हो नहीं सकता। भीम का कोई काम अधूरा हो नहीं सकता और संविधान से देश का बुरा हो नहीं सकता। ये बुद्ध धम्म की सच्चाई तो देखो प्रथमा, अशोक चक्र बिना तिरंगा पूरा हो नहीं सकता। अशोक चक्र बिना तिरंगा पूरा हो नहीं सकता। क्यों कि घर में चूहा निकले तो ये डरते हैं और इस देश का संविधान बदलने की बात करते हैं। घर में चूहा निकले तो ये डरते हैं और इस देश का संविधान बदलने की बात करते हैं। मगर बुज़दिल लोग देश पर पैदा नहीं होते। अरे हमें मालूम है कि हिजड़ों से कभी बच्चे पैदा नहीं होते। सभी लीडर गांधी जी से जेल में मिलने जाते थे। कारण तुम्हाला माहित आहे, सर्व लोक म्हणतात की बाबासाहेब कधी जेलमध्ये गेले नाही, बरोबर? सर्व कार्यकर्त्यांना माहित आहे की बाबासाहेब कधी जेलमध्ये गेले का कधी बाबासाहेब जेलमध्ये गेले का? कधी कोणाला माहित आहे की बाबासाहेब कधी जेलमध्ये गेले नाही? हात वर करा ज्यांना माहिती आहे। वाचा रे बाबासाहेबांना सांगितलं आम्हाला वाटते की घटना, संविधान, आरक्षण, अट्रॉसिटी ही यांना असं वाटते की पिक्चरची हिरोईन होय। विलन म्हणते कि हमें नहीं तो किसी और को भी नहीं। घटना बदलने वालों हमने समझाया प्यार से। क्या बात है? क्या बात है? घटना बदलने वालों हमने समझाया प्यार से। घर छेड़ोगे संविधान को, घर छेड़ोगे संविधान को काट डालेंगे। कोणी म्हणते ना, भाला ना घरची ना खाऊ पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे। रक्तामध्ये भीमराव असते का? रक्तामध्ये आपला बाप असते, रक्तामध्ये आपल्या बापाचं डीएनए असते, रक्तामध्ये आपल्या बापाच्या बिमाऱ्या असते। बाबासाहेब आपल्या रक्तात नाही, बाबासाहेब आपल्या डोक्यात आहे, बरोबर आहे की नाही? बाबासाहेब कुठे आहे? बोलत जा जरा। बाबासाहेब कुठे आहे? बाबासाहेब आपल्या डोक्यात आहे। कारण बाबासाहेबांना आपल्याला घडवलं, बाबासाहेबांना आपल्याला जन्म दिला नाही। मी जरा स्पष्टवादी काय प्रत्येकाला असं वाटते माय म्हणते अंजली भारती बाई थोडी फाईट करल्या तर नची काही माय म्हणते, बाईच्या जातीनं असं बोलाव नाही म्हणते, काय माय म्हणते। अरे हराम खरं हो, माझ्या बापाला शिवी दिली तर मी चुप राहील, माझ्या मायला शिवी दिली तर मी चुप राहील, पण बाबासाहेबाचा जर कोणी अपमान करत असेल, संविधान
आईची शपथ त्याच्या मायला 100 घोडे लावल्याशिवाय राहत नाही अंजली भारती. तुम्हाला माहितीये बाबासाहेब 1956 मध्ये गेले आणि बाबासाहेबाला भारतरत्न मिळाला 1990 मध्ये. माहित असेल ना, कारण बाबासाहेब मेल्यानंतर विचार करा तुम्ही किती वर्षांना बाबासाहेबाला भारतरत्न मिळाला. मेल्यानंतर, जिवंतपणी नाही. जिवंतपणी ह्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर जिवंतपणी तुमचं नाव होत नाही, मेल्यावर तुमचं नाव होते. मेल्यानंतर तुमचे पोस्टर लावतात, जिवंतपणी लावत नाही. बाबासाहेब 1956 ला गेले. 1990 मध्ये जेव्हा व्हीपी सिंगचं सरकार होतं तेव्हा माईसाहेब पुरस्कार घ्यायला गेले आणि तो पुरस्कार आणला. माझं म्हणणं आहे त्यांना, त्या सरकारांना मला सांगायचं आहे, मला कोणाची भीती वाटत नाही, कारण मी कोणाच्या पक्षाशी लेनदेन नाही, मला कोणाचं काही नाही, मी कोणाला भीत नाही. बाबासाहेबांच्या मला कोणताही पक्ष असेल म्हणतो, कोणताही पक्ष असेल त्या पक्षाचे मायला घोडे लावायला तयार होतो मी अंजली भारती हो. कारण मैं बकरी जैसी 100 साल नहीं जी सकती भाई, मैं शेर की तरह एक ही दिन मर जाऊंगी, पर बकरी बन के जीना नहीं चाहती, मैं हिजड़ की जिंदगी मैं नहीं जीऊंगी शेर की तरह. खरं आहे ते बोलणं शिकवलं. तिथून बाबरी मस्जिद उचलली. माझं असं म्हणणं आहे 22 तारखेला राम मंदिराचं जसं उद्घाटन झालं तसं राम मंदिर तुम्ही मोठं बांधा. बाबरी मस्जिद छोटी बांधली असती तरी चालली असती, पण त्याच दिवशी बाबरी मस्जिदचं सुद्धा उद्घाटन व्हायला पाहिजे होतं. तेव्हा आम्ही म्हटलं असतं का तुम्ही जातीवाद मानत नाही. म्हणून म्हणते की छूट जाते ते रिश्ते नाते, टूट जाते ते जातीवाद, छूट जाते ते रिश्ते नाते, टूट जाती थी मोह माया, उन जातिवाद के दंगों पर से कित्तों के सर पर से उठ जाता था साया. 3 जजों ने स्टडी करके कायदा मेरे बाप का ध्यान में लिया, ना राम ने किया ना रहीम ने किया, उस अयोध्या का फैसला मेरे भीमराज के संविधान. काही म्हणणं नाही, आम्हाला वाटतं तुमचं झालं पाहिजे. माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला. मी कोण्या जातीच्या विरोधात नाही, कारण आमच्या बापांना जातीवादी जर केलं असतं तर फक्त आमच्यासाठी संविधानामध्ये लिहिलं असतं. बरोबर. आज प्रत्येक जातीच्या महिलांसाठी संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं. जेव्हा पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले, बाबासाहेबांना बोलले की आम्ही बाबासाहेबांना बोलासाठी आले की काहीतरी आपण मराठ्यासाठी बाबासाहेबांना म्हणावं. बाबासाहेब बोलले पंजाबराव देशमुखांना, बोलले पंजाबराव माझे बसून बसून पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर नजर टाका. पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं. पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. बोलले बाबासाहेब मी तुमच्यापाशी मराठा लोकांसाठी काहीतरी मागायला आलो होतो, काहीतरी तुम्ही संविधानामध्ये टाका, पण मी ज्या आशेनं एवढंच मागायला आलो होतो बाबासाहेब, 1% तुम्ही 4% याच्यामध्ये मराठा लोकांसाठी लिहिलं. खरंच बाबासाहेब तुम्ही मागा. जेव्हा बाबासाहेब बोलले होते की मराठा लोकांना तुम्ही आरक्षण घ्या, जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी जिवंत नसेल, आज मी तुम्हाला आरक्षण देतो, आरक्षण घ्या, तेव्हा बोलत होते की आम्ही काय भिकारी आहोत का, आम्हाला कशाला आरक्षणाची गरज, आता कशाला माय घालायला आरक्षण मानका मग दम घेतो कशाला करून राहिले. काल बाबासाहेब त्याला इतिहास आहे. तुमचं कसं आहे अंधश्रद्धेवर काम आहे, आम्ही 5 नंबर सकट सांगतो, इतिहास जो आहे तो खरा सांगतो. बाबासाहेब बोलले होते तुम्हाला आरक्षण का घेतलं नाही, तेव्हा तुमच्या बापदादाची गलती आहे, तुम्ही भोगा, आम्हाला कशाला परेशान करून राहिले. काही तर मराठी म्हणतात, काही लोक म्हणतात म्हणते आरक्षण हमको नहीं मिला तो हम इनका भी छीन लेंगे. बापा आरक्षण आमचं सास आहे, आरक्षण आमचं घास आहे, आरक्षण आमचं ताट आहे, आणि त्या ताटात जर कोणी जहर कालवण्याचं काम करत असेल तर आईची शपथ आहे बाबासाहेबांची औलाद त्यांना भर चौकात जहर पाडल्याशिवाय राहतील. बहुत डेंजर काम आहे आपलं. आरक्षण रद्द करा. मागे ते अण्णा हजारे म्हणे आरक्षणाला देशाचे तुकडे होतील. आरक्षणाला 70 वर्ष झाले, कुठे देशाचे तुकडे झाले. ते हार्दिक पटेल 21, 22, 23 वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण हमें नहीं तो किसी और को भी नहीं. आरक्षण का पिक्चरची हिरोईन होय का, विलन म्हणत असते बापा तू मेरी नहीं तो किसी और के भी नहीं हो सकती. आरक्षण का पिक्चरची हिरोईन होय का. म्हणायचं आहे भाऊ दादासाहेब शेळके यांच्या 4 लाईनी मला आठवल्या की घे 12च्या घे, आरक्षण घे. तुम्हाला आरक्षण रद्द करायचं असेल ना बिंदास रद्द करा, पण या देशातला पैसा, सोनं, नाणी, जमीन सर्व एक करा आणि भागीला लोकसंख्या करा. मग करा मग आरक्षण रद्द. आम्ही कुठे म्हणतो आरक्षण रद्द करू नका. म्हणून दादासाहेब शेळके म्हणतात की घे 12च्या घे, आरक्षण घे. घे 12चे आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू दे, घे.
कम्प्लीट केलं बरोबर. फक्त मुखडा होता. अरे तोंड कानाला मोबाईल, तोंडाला कपडा बांधून न कर त्यात लफडा. तुम्ही दिला नाही मुखडा मला, तुम्ही दिला ना, मग फक्त मुखडा होता. अंतरे नव्हते, तो अंतरे यायने बनवले. एक हा चांगलं काम केलं यायने. अरे कानाला मोबाईल, तोंडाला कपडा, कानाला मोबाईल. कारण तुम्हाला माहित आहे पोरगी बायको काना, आता पोरगी गेली तर कानाला तोंडाला असं बांधते, हातात पंजे घालते, बापाच्या जवळून जाते, तो ओळखू येत नाही. कानाला मोबाईल, तोंडाला कपडा बांधून न कर त्यात लफडा. अहो ठाणेदार, हवालदार, कोणीतरी यायला. होते संसदमध्ये जेव्हा बाबासाहेब कायदे मंत्री होते तेव्हा नेहरूंनी आपल्या डोक्यातली टोपी ठेवली. बाबासाहेबांनी पुस्तक बंद केलं आणि नेहरूकडे बघितलं आणि नेहरूकडे बाबासाहेब बोलले पंडित नेहरूला की तुम्ही ये तुम्हारा जो राजकारण है ना, तुम्ही जे राजकारण करता ना तो तुमचा शौक आहे, पण मी जे राजकारण करतो ना ते माझं ध्येय आहे. मी माझ्या समाजासाठी काहीतरी करणं चाहतो. तुमच्यासाठी हे राजकारण एक मस्करी म्हणून आहे, पण मी माझ्या समाजाला जागृत करण्यासाठी हे राजकारण करत आहे. कारण तुम्ही जे राजकारण करता ते तुमच्या शौकासाठी करता, पण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त राजकारण फक्त आणि फक्त माझ्या समाजासाठी करत आहे. कारण पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं, महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं, पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. आंबेडकर झाले घटनाकार, गांधी का नाही झाले? मग तुम्हीच सांगा या भारताचे केले कोणी भले, गांधींनी की बाबासाहेबांनी? फार प्रश्न आहे, उत्तर द्या. आंबेडकर झाले घटनाकार, गांधी का नाही झाले? मग तुम्हीच सांगा या भारताचे केले कोणी भले, गांधींनी की बाबासाहेबांनी? चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग फासावरती गेले तेव्हा गांधी का नाही गेले? चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग फाशीवरती गेले तेव्हा गांधी का नाही गेले? मग तुम्हीच सांगा या भारताचे केले कोणी भले, चंद्रशेखर राजगुरूंनी की भगतसिंगनी? खरे देशप्रेमी सावरकर नाही महात्मा झाले, आणि देशाची जो गरीब फांनी त्याला महात्मा संबोधिले. अरे मिठाचा सत्याग्रह केला, दांडी यात्रा केली, आणि तेच मीठ घोडशेला खाऊन गांधी हत्या केली. तेच मीठ घोडशेला खाऊन गांधी हत्या केली. मग घोडशेने असे का केले? मग तुम्हीच सांगा या भारताचे केले कोणी भले, घोडशेने की गांधींनी? हा असं बोलत जा जरा, बोलले म्हणजे बरं वाटते मला. तुम्ही सांगा या भारताचे केले कोणी भले? आज चोर लुटेरू तुम्ही सारे आयते राज्य मिळविले, आणि ज्यांनी देशाचे बलिदान केले त्यांना तुम्ही विसरले. वारे तुमचे देशप्रेम पोकर ढिल्ले, आणि चोराच्या कपड्यावर लावता मंत्रिपदाचे बिल्ले. असे आले किती गेले झाले भले भले, परंतु घटना लिहून या देशाची केली माझ्या बाबासाहेबांनी भले. असं कसं भालाना भरचीना घाव पाहिजे? आमच्या संरक्षणासाठी आम्हाला भालाही पाहिजे, तलवारी पाहिजे, चाकूही पाहिजे, आणि बंदूकही पाहिजे. तुम्हाला माहित आहे 2006 मध्ये जेव्हा खैलांजी घडली, माहित आहे का तुम्हाला? कोणाकोणाला माहित आहे खैलांजी घडली? सांगा बरं, कोण कोण जिवंत आहे इथं? कोणाकोणाला माहित आहे 2006 मध्ये जेव्हा खैलांजी घडली, प्रियंकावर एवढा अन्याय अत्याचार गेला? कोणाकोणाला माहित आहे? ज्यांना माहित आहे तेच हात वर करा इमानदारीने. भोतमांगे परिवार जो झाला तो भोतमांगे माहित आहे का तुम्हाला? 2006 मध्ये कोणाला माहिती? हात वर करा. वाचत जा रे, त्याच्यामुळे मांगा हो रे, वाचत जा रे. 2006 मध्ये जेव्हा खैलांची घडली तेव्हा त्या प्रियंकावर एवढा अन्याय अत्याचार झाला. 2-2, 3-3 माणसांनी तिच्यावर बलात्कार केला. तुम्हाला माहिती आहे? जर तिच्या हाती एखादा अवजार असतं हे तर मी असती, दोघं तिघं घेऊन तर गेली असती की नाही? माझं काम तर लय डेंजर आहे. बासरी साले जिंदगी भर नपुंसक की जिंदगी जीते रहो, अंजलि भाटी का नाम लेते रहो. जेव्हा एवढी मोठी खैलांची घडली, आज विलासराव देशमुख हयात नाही. जेव्हा ते हयात होते 2006
होते तेव्हा नागपूरला आले आणि 5 लाखाचा चेक भोतबांगेच्या हाती दिला. माझं त्यांना एवढं म्हणणं होतं आम्हाला 5 लाखाची गरज नाही. 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन दिलं असतं का त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहू नये, आम्हाला लय बरं वाटलं असतं. तुम्ही आमच्या माय बहिणीची किंमत 5 लाख रुपये लावली. 5 लाख रुपये क्यों? कि हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं, हम उस अम्बेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं. कबीर म्हणतात शब्द शब्द सब कोई करे, शब्दों का करो विचार, एक शब्द शीतल करे दुसरा करे देजार. संत कबीरांना म्हणायचं होतं यांचं गायन यांचं प्रबोधन जाग झालेल्या माणसाला झोपवत बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन मातीसारख्या माणसाचंही सोनं करतं. यांचं गायन यांचं प्रबोधन उठलेल्या माणसाला झोपून देतं. अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन झोपलेल्या माणसाला जागा करतं. जेव्हा झोपलेला माणूस जागा होते, जागा झालेला माणूस उभा होते, उभा झालेल्या माणसाच्या एका हाती बाबासाहेबाचा पेन, दुसऱ्या हाती शिवबाची तलवार. तेव्हा असं होतं अरे माय बहीण कोणाची असो, एससी एसटी ओबीसी मुसलमान नव्हे ब्राह्मणाची असो, तिच्याकडे कोणी वाकडा डोळा करणं सोडून द्या, तिच्यावर कोणी बलात्कार करणं सोडून द्या, कोणी वाकड्या नजरेनं जरी पाहिलं तर त्याचा डोळा बाहेर काढण्यासाठी हे प्रबोधन असतं. कारण हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. प्रबोधन म्हणजे काय? प्रबोधन म्हणजे काय? आम्ही म्हणतो प्रबोधन म्हणजे बळबळ करणं होय, प्रबोधन म्हणजे गाणं म्हणणं होय, प्रबोधन म्हणजे ओरडणं होय, म्हणजे नाही. प्रबोधन म्हणजे काय? कारण मी आंबेडकर विचाराची हमाल आहो, मी पोस्टमॅन आहो, मी बाबासाहेब जो वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली आहे. हमालाचं काम आहे या गोदामातून त्या गोदाम. सो फ्रेंड्स, आपको आज का भीम गीत का प्रोग्राम कैसा लगा वो आप मुझे प्लीज़ कमेंट करके ज़रूर बताइए. मुझे तो बहुत ही पसंद आए सभी भीम गीत. तो अभी हम जा रहे हैं डिनर करने के लिए क्योंकि अभी 10:30 बज गए थे तो शो बंद हो गया था और पुलिस भी आ गई थी. तो इसलिए अभी हम नाथ रेस्टोरेंट में जा रहे हैं. अंजलि दीदी का पूरा ग्रुप और हम जा रहे हैं दोनों. तो अभी आइए आप भी हमारे साथ डिनर करने के लिए. मुझे बहुत अच्छा लगा, हम सभी ने मिलकर खाना खाया और अंजलि दीदी का स्वभाव बहुत ही अच्छा है. वो बहुत ही अच्छे से बातें करते हैं और बहुत ही मतलब अच्छा बात करते हैं. और हम सब ने मिलकर साथ में खाना खाया और बहुत ही मज़ा भी आया और अच्छी बातें भी की. अच्छा लगा मुझे उनसे फर्स्ट टाइम मिलके. तो फ्रेंड्स, अभी हमारा डिनर हो गया है और ये डिनर के बाद की हमारी एक बेस्ट फ़ोटो है जो मुझे बहुत ही पसंद आई, तो इसलिए मैंने वीडियो में ऐड कर दी. तो फ्रेंड्स, आपको मेरा आज का वीडियो कैसा लगा ये आप प्लीज़ मुझे कमेंट करके ज़रूर बताइए. और आपको मेरा वीडियो पसंद आता है तो प्लीज़ लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूर करें. थैंक्स फॉर वॉचिंग माई वीडियो. बाय बाय, टेक केयर. मिलते हैं मेरे अगले वीडियो में. तब तक के लिए बाय.